पुणतांबा गावाबद्दल मी तुम्हाला काल थोडक्यात माहिती दिली होती, पण आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये पुढच्या काही गोष्टी बघायला मिळतील। या गावामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मिळून जातात, त्यामुळे दुसऱ्या बाजारपेठेला जाण्याची गरज भासत नाही आणि या सर्व संपन्न गोष्टींमध्ये भर पडते ती इथल्या लोकांच्या प्रेमाची। आजच्या आमच्या जेवणात इकडच्या कल्चर प्रमाणे असणारं फूड आम्हाला खायला मिळालं। मी पण काय अजून गप बसा नाही, कुस्करून भाकरी खायला। आता थोडंसं गावात फेरफटका मारायचा म्हणून तिघेही बाहेर पडलो, पण हे दोघं दुसरीकडे गेलेत आणि मी आलो इथं असणाऱ्या आशा केंद्रामध्ये भेट द्यायला। हे आहेत धनंजय धनवटे सर आणि ही त्यांची सहकारी टीम आहे। या आशा केंद्रामध्ये एवढ्या सगळ्या सुविधा आहेत, तुम्ही स्टॉप करून बघू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला असणारा परिसर आणि स्वच्छता, या सगळ्यामुळेच पेशंट बऱ्यापैकी 30% बरा होत असतोय। इथला सगळ्या विषयावरून मी आता आलोय शिर्डीला साईदादाच्या घराकडे। इथं आलो ते पहिल्यांदा थंडगार पाणी प्यायला मिळालं, पाणी पिलं ते गेलो बोंबलत शिर्डीतल्या गल्ल्या फिरायला। असं फिरायचं कारण म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी काय माहिती मिळते का बघायला गेलतो। शिर्डीमध्ये आल्यावरती तुम्हाला राहायचं असेल तर साई कमल हॉटेल हे बेस्ट ऑप्शन असेल तुमच्यासाठी। इकडच्या भागातनी संपत चाललेल्या संस्कृतींना जपायचं काम केलं जाते। हे आहेत